रूप असलेले भगवान बाबा माणिक बाबाला पसंत आले आणि मग लोणीवरून भगवान बाबाला घेऊन त्यांच्या गळ्यात माळ माणिक बाबांनी घातलेली आहे. भगवान बाबांच्या हस्ताक्षरातल्या वह्या माझ्याकडे आहेत. त्यांची सही काय आहे लक्षात ठेवा. भगवान बाबा गुरु माणिक बाबा ही सही आहे. 2 मुलं जर जन्माला आली आणि ती जर वेगळी झाली तर बाप बदलत नसतो. घरं बदलतात पण बाप बदलत नसतो. म्हणून बोलू नका. तुम्ही आमची जी आहे ना पुण्यतिथी बघितली तर लय भारी होते. नेताच नसतो आमच्या पुण्यतिथीला, त्याच्यामुळे इतकं शांत लोक ऐकतात. आता तुम्हाला कार्यकर्त्यांची गरज आहे बिचाऱ्यांची. त्याच्या अगोदर कीर्तन चालूच होतं आमचं. मी हे नवीन पिढीसाठी ज्यावेळेस आपण उत्तराधिकारी नेमतो त्यालासुद्धा आणि तुम्हालासुद्धा कळावं म्हणून हा इतिहास आहे. त्यानंतर वयाच्या 20-21व्या वर्षी साधना केली आणि माझा वैयक्तिक अनुभव असा आहे, जितकी जास्त लोक शिव्या देतात ना तितके तुम्ही भाग्यवान आहेत. मी धनंजयकडे पाहून बोलत नाही बरं. भगवान श्री ज्ञानोबारायला जातीतून बाहेर काढले लोकांनी आणि जळणारी लोक सगळी ज्ञानी होती. हा माऊलीचा विजय आहे, लक्षात ठेवा. गोर गरिबांनी बोलणं हे एवढं महत्त्वाचं नाही. ज्ञानी लोकांना आपली भीती वाटणं, दरारा वाटणं, ते आमचे ज्ञानेश्वर महाराज आहेत. हे जीवन असलं पाहिजे. ते ज्ञानोबार आहे, ती क्रांती ज्ञानोबार आहे. आणि मग 8वी पिढी जी आपल्या गडाची नारायणगडाची आहे त्या 8व्या पिढीला सांगितलं. आणि 1934 साली आणि 1931 साली महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात क्रांती झाली. 1921ला भगवान बाबांनी रेड्यावर पीठ ठेवून पहिली दिंडी मराठवाड्यातली काढली भगवान बाबांनी. तिथून पुढे दिंड्या सुरू झाल्या. आणि 1934ला पखालडोहमध्ये पहिला नारळी सप्ताह झाला. हा पहिली सूचना. कोण किती मोठं हे महत्त्वाचं नाही, सुचलं कोणाला हे महत्त्वाचं आहे. 1934 साली पखालडोहमध्ये पहिला सप्ताह सुरू झाला. आणि बाबा गेल्यानंतर लोकांना त्रास व्हायला लागला. बाबाच्याच आज्ञेनुसार 1946मध्ये डोईठाणमध्ये वामन भाऊनी त्यांचा नारळी सप्ताह सुरू झाला. आणि आता तरी इतकं रीग आली, मला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं. जाणून बुजून मी आपल्याला बोलतोय. 250 वर्षात नारायणगडाची एकही शाखा नाही. आणि तुम्ही ऊसतोड कामगार डोंगर दिसला की गड तयार करता. हे समाजामध्ये फुटीकरण आहेत, फोडण्याचं षडयंत्र आहेत. किती नारळी सप्तेत आपले, एक डोंगर शिल्लक नाही ठेवला. भगवान बाबांनी कानात कुंडलं घातले की ज्याला कान नाही तरी सुद्धा घातलेत. काय काय महाराज लोक उन्हाळ्यामध्ये शेरवानी कोट घालतात, मे महिन्यामध्ये. बाहेरचा वेश एवढा महत्त्वाचा नाही, आतलं मेंदू फार महत्त्वाचं आहे. भगवान बाबांनी प्रारंभ केला 1934ला. त्या नारळी सप्ताहाचा हा 92वं वर्ष आहे, जे 34ला सुरू झालेलं आहे. वामन भाऊचा 12 वर्षांनी नंतर सुरू झाला आहे 46ला. तरुण पोराला माहीत नाहीत. एका महाराजांनी प्रश्न विचारला होता म्हणून त्याचं उत्तर आहे की भगवान बाबांचा नारळी सप्ताह पहिला का, त्याचं कारण. आणि त्यांच्या पुस्तकात आहे, काही दुसरं नाही. आणि हे गावं लिहून आपण आणलेले आहेत. 51 साली विशेष करून शिकलेल्या लोकांनी इथून पुढचा प्रसंग फार गंभीरतेनं ऐका. माणिक बाबा गेल्यानंतर 15 वर्ष भगवान नारायणगडाचे महंत हे भगवान बाबा होते. नारायणगडाच्या वंशानं केस टाकली
आमची गादी शिष्याची नाही आहेत, वंश परंपरेची आहेत. कारण की माणिक बाबाचे चुलते नारायणगडावर होते, त्यांचे चुलते नारायणगडावर होते आणि त्यांचे चुलते नारायणगडावर होते. मग ही आमची जी वंश परंपरेची गादी आहेत, इथं आमच्या वंशातलाच माणूस बसला पाहिजेत. आमच्या वंशातले भगवान बाबा नाहीत, म्हणून ते नारायणगडाचे वारस होऊ शकत नाही. ही केस हैदराबादमध्ये चालली. धनंजय, तू फार भाग्यवान आहेस. भगवान बाबाचे लोक पैसे घेऊन जायचे केसीसाठी आणि बीडला लॉजमध्ये मुक्काम करत होते. इतका धोका भगवान बाबाबरोबर घडलेला आहे. म्हणून जवळच्या माणसापासून सावध राहा. हे भगवान बाबाचं जीवनचरित्र आहे. बाबाकडून केससाठी पैसे न्यायचे जवळची माणसं, बीडला लॉजमध्ये मुक्काम करायचे आणि येऊन सांगायची तारीख पडली. सतत पक्ष हा गैरहजर आहे म्हणून एकतर्फी निकाल देण्याकरता फायनल तारीख ठेवली. ही यांना माहीत नाही, भगवान बाबांच्या जवळच्यांना. आणि त्याही तारखेला गैरहजर राहिल्यामुळं भगवान बाबातर्फे मांडणारा कुणी नाही, एकतर्फी निकाल देण्यात आला की आपण गडावर राहू नये. आणि जर तुम्हाला काही अपील करायचं असेल तर तुम्हाला 90 दिवसाचा अवधी दिला जातो. 90 यांना माहितीच नाही निकाल गेला या विरोधामध्ये. 90 दिवसानंतर पुन्हा ही पार्टी नारायणगडाची गेली आणि जसे आहात तसे उतरवण्याचा न्यायालयाचा आदेश घेऊन तो आदेश थांबवला. भगवान बाबाची दिंडी, समाज गैरसमज सगळे काढायचे आहेत मला, का की इथून पुढं बाबांच्या जीवनाबद्दल काही चुकीची समज नको. आणि मग भगवान बाबाची दिंडी एकादशीला नारायणगडावर आली आणि द्वादशीला जी टाळकरी आहेत, झेंडेकरी आहेत, लोक आहेत, यांना भगवान बाबा नारळ वाटत होते.